तर वैभव पवार यांची जर की चावी कोणाकडे असेल तर आपण लगेचच वैभव शेठ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. वैभव शेठ पवार यांची चावी कोणाकडे असेल तर आपण लगेचच वैभव पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. वैभव पवार यांच्या गाडीची चावी आहे. चला लगेचच मॅचला त्या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहे सुर्वे टायगर विरुद्ध बाबा राजे दोस्ती 11-11. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. सुर्वे टायगर्स विरुद्ध बाबा राजे दोस्ती 11-11 यामध्ये हा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. तर आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळते. चला लगेच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. प्रथम संदीप बिरामणे प्रथम फलंदाजीसाठी आणि त्याला साथ देण्यासाठी भरत, या दोघांची जोडी नक्कीच या ठिकाणी जावळी तालुक्यामधील एक फेमस जोडी म्हणून या दोघांचं नाव प्रसिद्ध आहे. आणि आज फलंदाजी मार्कवर त्या जोडीचा प्रकोप आपल्याला पाहायला मिळणार आहे. या जोडीचं नाव पहिल्यापासून जावळी तालुक्यामध्ये नक्कीच फेमस आहे. तेच जोडी आता फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. बाबा राजे दोस्ती 11-11 या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेले. आणि गोलंदाजी मार्कचा जर या ठिकाणी विचार केला तर मामुर्डी गावचा सितारा ज्याला म्हटलं जातं आणि थेट ऑस्ट्रेलियावरून या लीगसाठी आलेले आहेत. आणि JPL मधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तब्बल 18,000 पॉईंट्स याच्यासाठी खर्च केले गेलेले आहेत. आणि तोच गोलंदाजी मार्कवर शरद धनावडे आता आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. डावखुरा गोलंदाज शरद धनावडे गोलंदाजी मार्कवर आहे. सामना करण्यासाठी संदीप बिरामणे. हो पहिलाच चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेरील चेंडू आणि चौकार आणि श्री गणेशा झालेला आहे. 4 धावा धावफलकावर आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो अतिशय उत्तम असा फटका ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संदीप बिरामणे पहिल्या चेंडूपासून इरादे स्पष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अत्यंत सुरेख फलंदाजीचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक टीमने आता लक्षात घ्यायचं आहे, डिंक ब्रेकलाच आपल्याला टाइमआउट दिला जाईल, याकडे कृपया लक्ष द्यायचं. प्रत्येक षटकाला आपण एकत्र येऊ नका अशी सूचना नक्कीच आम्हाला देण्यात आलेली आहे कमिटी मेंबर्स यांच्या माध्यमातून. प्रत्येक ओव्हरनंतर आपल्याला एकत्र येता येणार नाहीये. शरद धनावडे याचा पुढील चेंडू सामना करेल संदीप बिरामणे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. सुरेख असा फटका आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 8 या आकड्यावर. प्रहार लगावलाय पहिल्या चेंडूपासून आक्रमक नक्कीच त्या ठिकाणी संदीप बिरामणे. इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत, कारण या ग्राउंडवर धावा आपल्या खात्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या धावा होणं अत्यंत गरजेचं समजलेलं आहे संदीप बिरामणे याने. आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न
संदीप बिरामणे याच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हल्ला चढवलाय शरद धनावडे याच्यावर. शरद धनावडे याचा पुढील चेंडू सामना करेल आता पुन्हा एकदा संदीप बिरामणे. पुन्हा एकदा सुरेखा सपाट काय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. झेल टिपला गेलाय. विकेटचं त्या ठिकाणी पतन केलं जात आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये राहुल एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा. सँडी बिरामणे पहिला धक्का, पहिला मोठा धक्का संदीप बिरामणे याच्या माध्यमातून बाबा राजे दोस्ती 11-11 या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर कृष्णा ओंबळे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शरद धनावडे याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कृष्णा ओंबळे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. चला लगेचच मैदानावर पोहोचायचं आहे. तर संतोष गोळे आता आपल्याला नवीन फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. आज खेळण्याची संधी आहे. आज हिरो बनावं लागेल. आज हिरो बनण्यासाठी नक्कीच या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. संतोष गोळे संतोष गोळे फलंदाजी मार्कवर आहेत. शरद यांचा पुढील चेंडू. ओहो सुरेख गोलंदाजी आहे परंतु बॅकअप प्रॉपर नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आणि या बाईज अतिशय महत्वाच्या आहेत कारण धावा कुठून येऊ द्या, धावा येणं अत्यंत महत्वाचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच धावांचं या ठिकाणी वर्षाव पाहायला मिळतोय. धाव फलक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर धाव फलक आता जाऊन टिपलेला आहे 12 या कड्यावर. 12 धावा धाव फलकावर आहेत. संतोष गोळे अजूनही या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. शरद धनावडे याचा पुढील चेंडू. आता देखील डिफेन्स केला आहे त्या ठिकाणी पाहतो. हो क्षेत्ररक्षणामध्ये गपलं परंतु बॅकअप चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि या तर एक धाव अंकित केलेली आहे आणि एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन टिपलेला आहे 13 या आकड्यावर. 13 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता भरत स्ट्राईकला आलेला आहे. बऱ्याचशा काळानंतर भरत सनस स्ट्राईकवर आलेला आहे. याची आतिषबाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल कारण भरत सनस एक आक्रमक फलंदाज म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. ती आक्रमकता आज पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मांडलं गेले आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 14 या आकड्यावर. 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. चला पहिल्या षटकामध्ये आपण एकत्र येऊ शकत नाहीये मित्रांनो. कृपया विनंती आहे आपण लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायचं आहे. दुसऱ्या गोलंदाजाला लगेच आपण आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. दुसरा गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी लगेचच आपण सज्ज व्हायचंय. तर दुसऱ्या षटकासाठी नक्कीच या ठिकाणी दत्ताजी मोहिते यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दत्ता मोहिते आता गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. व्यावसायिक क्रिकेट असू द्या, एक गाव अकराचं क्रिकेट असू द्या, यांनी जी छाप पूर्ण क्रिकेट संकुलावर पाडलेली आहे ते नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल. अत्यंत सुरेख गोलंदाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन आणण्याची ॲबिलिटी यांच्याकडे आहे. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्याचा प्रकार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतो. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. वेळ आपल्याकडे कमी आहे. विनंती राहील लगेच मॅचला सुरुवात करून घ्या.
तर मॅचला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर 16 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दत्ता मोहिते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुरवे टायगर्स यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावांच्या साह्याने 16 धावा आता धावफलकावर आहेत. स्ट्राईकचा जर विचार केला तर बनत सलत आता स्ट्राईकला आहे. बरंच सनस बँक ऑन फायर पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या वाक्याबाहेरील चेंडू जातोय सीमारेषा पार. द्वारका कन्स्ट्रक्शन आणि JPL 5.0 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 20 या आकड्यावर. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता प्रहार लगावलाय. दत्ता मोहिते यांच्यावर आक्रमण चढवलं गेलंय. हा षटकार बराच सनस याच्या बॅटमधून आलाय. लाजवाब असा चौकार आहे. द्वारका कन्स्ट्रक्शन आणि JPL 5.0 षटकार. पहा काही नियमांचं त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे आणि त्याकरिता सुरवे टायगर्स या संघाला 5 धावांची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी झालेलं आहे. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आपण पोहोचवली नाही आहेत. त्याचप्रमाणे आपले खेळाडू देखील मैदानावर उपस्थित नव्हते. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. दत्ता मोहिते पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू. धाव संख्या त्या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 26 धावा. 26 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती बाबा राजे दोस्ती 11-11 या संघाच्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. दत्ता मोहिते यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एका धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी घेण्यात आलेले आणि एका धावेच्या भरीने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. 27 या आकड्यावर लेग बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय आणि एका धावेची भर त्या ठिकाणी घेतली जाते. एका धावेच्या भरीने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे. 27 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. दत्ता मोहिते यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय कृष्ण सातपुते यांची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. अतिशय सुंदर फटका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपल्याला स्ट्रॅटेजिक टाइमआउट दिला जाईल. फक्त 9 मिनिटांचा अवधी आता बाकी आहे. आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. फक्त 9 मिनिटांचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे. याकडे कृपया आपण लक्ष द्यायचं आहे. संतोष गोळे एक ब्रँडेड फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर फलंदाजी आज संतोष गोळे करताना पाहायला मिळतोय. सनील शेलार. चला लगेच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. सनील शेलार गोलंदाजी मार्गवर आता त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय भरत सनस. हो नक्कीच खूपच बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अतिरिक्त धावेचा भर नक्कीच त्या ठिकाणी घेतला जाईल. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 32 या आकड्यावर. 32 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती बाबा राजे दोस्ती 11-11 या संघाची. हो सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु एक धाव घेण्यामध्ये यश आलंय.
एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. पुन्हा एकदा आता संतोष गोळे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. बाबाराजे दोस्ती 11-11 या संघाकडून फलंदाजी मार्कवर आहेत. सनील शेलार गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी थोडीशी हलकी ठरलेली आहे, कारण या आधीच्या 3 मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर काम सुरू आहे टायगर यांचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय सुप्लो शॉट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु त्यामध्ये असफल पाहायला मिळालेला आहे. चोटी धाव नक्कीच त्या ठिकाणी चिकी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. एका धावेची भर. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 34 या आकड्यावर. 34 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. सनील शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय भरत सनस. 14 धावांची आक्रमक पारी. उंच गेलेला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला आहे. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे, परंतु एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 35 या आकड्यावर. 35 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. 35 धावा आता धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संतोष गोळे आता स्ट्राईकला आहेत. 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच त्यांचं पाहायला मिळते. बाबाराजे दोस्ती 11-11 या संघासाठी. सनील शेलार गोलंदाजी मार्गवर आहे. सुर्वे टायगर या संघाकडून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये सफल देखील झालेले आहेत. द्वारका कन्स्ट्रक्शन आणि JPL 5.0 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलकामध्ये आता बढोतरी होताना धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 39 या आकड्यावर. 39 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज फलंदाजी नक्कीच बहरताना आपल्याला पाहायला मिळते. संतोष गोळे वैयक्तिक 10 धावा 5 चेंडूंचा त्यांनी सामना केलाय आणि 10 धावा त्याच्या खात्यामध्ये देखील जमा आहेत. संघाची धाव संख्या 39 एक बाद असं पाहायला मिळत आहे. लोअर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमा रेषा पार. द्वारका कन्स्ट्रक्शन JPL 5.0 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आता चौकारांच्या आतिषबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सलील याच्यावर नक्कीच सनील शेलार याच्यावर आता प्रहार लगावलाय. आता फलंदाजी नक्कीच या ठिकाणी बहरताना पाहायला मिळते. धाव फलकाचा जर विचार केला तर 43 धावा धाव फलकावर आहे. 43 म्हटलं की आपल्या सगळ्यांचा जवळचा हा आकडा आहे, कारण आपल्या RTOचा क्रमांक MH43 आहे. 43 धावा आता धाव फलकावर आहेत. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने सेम टू सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून द्वारका कन्स्ट्रक्शन JPL 5.0 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि या चौकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 47. 47 धावा धाव फलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट त्या ठिकाणी दिला जाणार आहे. तर शेवटच्या आता नक्कीच आपण पाहतोय सुर्वे टायगर यांना 4 मिनिटं आपली शिल्लक आहेत आणि यामध्ये आपल्याला 4थं षटक हाताळावं लागणार आहे 4 मिनिटामध्ये. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. या सूचनेकडे कृपया आपण त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेलेली आहे. 4 मिनिटामध्ये हे षटक आता संपवणं अपेक्षित आहे. अमित निकम गोलंदाजी मार्गवर त्या ठिकाणी पाहायला मिळते. 4थ्या षटकासाठी सुर्वे टायगर अमित निकम यांना गोलंदाजी मार्गवर आणण्यात आलाय. फुल टॉस चेंडूवर प्रहार लगावलाय.
द्वारका कन्स्ट्रक्शन आणि JPL 5.0 षटकार. पहिल्या चेंडूवर प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडू पासून प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाजी मार्कवर. भरत सनस एक चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून देखील आक्रमक फलंदाज म्हणून त्याला नक्कीच त्या ठिकाणी ओळखलं जातं, परंतु ती आक्रमकता आता धारण केलेली आहे चौथ्या षटकामध्ये. लगेचच मॅचला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. अमित निकम गोलंदाजी मार्कवर आहे. सामना करण्यासाठी भरत सनस स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आहे. फ्लायटेड षटकार पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. भरत सनस आता इंजिन तापलेला आहे. भरत सनसच्या बॅटमधून आता धावा येऊ लागलेल्या आहेत. धावा येणं अत्यंत गरजेचं आहे. या मैदानावर धावा आपल्या खात्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे. 59 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 59 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये सफल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 61 या आकड्यावर. 61 धावा धाव फलकावर आहेत. 11 चेंडू आणि 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन भरत सनस. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याबाहेरील चेंडू. लाजवाब असा षटकार. या षटकामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबाराजे दोस्ती 11-11 यांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करताय तर अत्यंत महत्त्वाचं षटक. थोडंसं महागडं षटक नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. अमित निकम यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. शेवटचा 1 मिनिट आता शिल्लक आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आमच्यापर्यंत ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांच्याकडून ही माहिती पोहोचवली जाते. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. ओहो, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेचा भरणा. प्रेशर आहे मॅच मध्ये. नक्कीच या ठिकाणी प्रेशर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो फील केला जातोय. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय निकम गोलंदाजी मार्कवर आहेत. अमित निकम स्ट्राईकला आहे तो भरत सनस. पुन्हा एकदा प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय का? झेल सुटला गेलाय आणि कोणाची झेल आपण सोडलेली आहे? येणाऱ्या काळामध्ये हा झेल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण ज्याची बॅट आता तळपताना आपल्याला पाहायला मिळते त्याचा झेल आपण सोडलाय. तर येणारा काळ हा सांगून जाणार आहे झेल किती महत्त्वाची होती. धाव फलक जर त्या ठिकाणी आपण पाहत आहे तर 70 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आता कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. आता झेल टिपला गेलाय. भरत सनस याच्या आक्रमक पारी त्या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन भरत सनस याचं नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता राहुल धनावडे फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी आज भरत सनस. नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता संतोष गोळेची 14 चेंडू आणि 33 धावांची आक्रमक पारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 14 चेंडू 33. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करून घ्यायचं आहे. जितेंद्र मोहिते आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तर ग्लोरियस स्पोर्ट्स आपण आपली टीम या ठिकाणी घेऊन यायची आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव घेतलेली आहे. नक्कीच या ठिकाणी डेंजर एंड पाहायला मिळालेला आहे. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे की आपला संघनायक पाठवा. इनिंग ब्रेकमध्ये लगोलग टॉस केला जाईल. ज्यावेळेस एक टीम मैदानाच्या बाहेर येत असेल त्याच वेळेस मात्र टॉससाठी आपल्याला प्रस्थान करायचं आहे याची आपण नोंद घ्या. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स
छावणी वॉरियर्सचे संघनायक आलेले आहे. टीम ग्लोरियस स्पोर्ट्सला विनंती आपला संघनायक पाठवा. धन्यवाद निलेश सर. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय हा डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालेला आहे आणि या डॉट नक्कीच आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडीशी धावगती आता थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळतात. जितेंद्र उत्तम दर्जाची गोलंदाजी. ओहो उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल टिपला जाईल का? ओहो थोडस संभ्रम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विनोद सुर्वे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होते. झेल घेणं अपेक्षित आहे परंतु विनोद सुर्वे झेल त्या ठिकाणी सोडताना आपल्याला पाहायला मिळते. धरणी माटेला दान केला जातोय. राहुल धनावडे याला एक जीवदान नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. धावफलक आता जाऊन टिपलेला आहे 73 या आकड्यावर. 73 फॉर 2 लॉस. उंच गेलेला चेंडू पुन्हा एकदा चान्स येऊन ठेपलेला आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. आता देखील झेल त्या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. द्वारका कन्स्ट्रक्शन JPL 5.0 चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्याने चला ग्लोरियस स्पोर्ट्स कर्णधार कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. वारंवार आपल्याला सूचना दिली जाते. शेवटचा कॉल आपल्यासाठी आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स कर्णधार कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. आज थोडेसे नियम कठोर आहेत याकडे कृपया सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि सर्वांसाठी या ठिकाणी नियम सारखे आहेत मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला मॅचेस करणं खूप कठीण जाणार आहे. त्यासाठी अशा प्रकारचे निर्णय कमिटीला घ्यावे लागत आहेत. उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रहार लगावला गेलाय. 2 जीवदान प्राप्त झालेले आहेत आणि त्याचा रिझल्ट या ठिकाणी षटकार पाहायला मिळालेला आहे. द्वारका कन्स्ट्रक्शन आणि JPL 5.0 षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक 83 धावा आता धावफलकावर आहेत. ओहो आता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय 83 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. हा स्कोर नक्कीच हाईस्ट स्कोर म्हणावा लागेल. संपूर्ण JPL मध्ये 83 धावा हाईस्ट स्कोर. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस बंबल पाहायला मिळतंय. त्यावर 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टिपलेला आहे 85 आकड्यावर आणि 86 आणि 85 आणि प्लस पेनल्टीच्या 5 धावा अशा 90 धावा आता धावफलकावर मांडल्या जातील आणि 91 धावांचं टार्गेट आता असणार आहे सुर्वे टायगर्स या संघासमोर. थँक्यू. आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी या. एका बाजूला असणार आहे ग्लोरियस स्पोर्ट्स, एका बाजूला आहे छावणी वॉरियर्स. अशी होणारी लढत आहे. नाणेफेकीचा कौल आपण करूया. सुनील अप्पा धनावडे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. तालुक्यातले सिनियर खेळाडू आहेत. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके ग्लोरियस स्पोर्ट्स. छापा. आय लव्ह जावली किंवा JPL 5.0 दोन्ही पैकी तुम्हाला एक मागायचं आहे. आय लव्ह जावली. आय लव्ह जावली नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि JPL 5.0 छावणी वॉरियर्स टॉस जिंकलेला आहे. काय घेताय? फिल्डिंग घेत. आतापर्यंत किती सामने खेळले, किती जिंकले? 3 खेळले, 3 जिंकलेले आहे. मग तुम छावणी वॉरियर्स संघ 4थ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. टीम छावणी वॉरियर्सचा शुभेच्छा. अमर, ग्लोरियस स्पोर्ट्सने किती सामने खेळले, किती जिंकले? एकच सामना झालाय सर आमचा. एक सामना झालेला आहे, तो जिंकलेलो आहे आम्ही. म्हणजे ग्लोरियस स्पोर्ट हा संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. बॅटिंग करायची कुठपर्यंत मजल माराल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. अधिक सभे घेणार नाही. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स तुम्हाला आणि टीम छावणी वॉरियर्स तुम्हाला मासाठी शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे. छावणी वॉरियर्सने टॉस जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु संपूर्ण लीग मध्ये छावणी वॉरियर्सने 3 सामने खेळलेले, 3 जिंकलेले आहेत. हा संघ 4थ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. तर ग्लोरियस स्पोर्ट्सने 1 सामना खेळलाय, 1 जिंकलाय आणि ग्लोरियस स्पोर्ट्स संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. अशी असणार आहे पुढची लढत. धन्यवाद. आपण मॅच क्रमांक 2 पाहत आहोत, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवलेली म्हणजेच बाबाराजे 11 संघाने 90 धावसंख्या बनवली आहे. 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा, कारण या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आपण पाहतोय. पण क्रिकेटमध्ये नेहमी बनलं जातं जेव्हा
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो तो सहजासहजी चेस होतो आपण क्रिकेटमध्ये पाहिलाय. जेव्हा कमी धावसंख्येचा पाठलाग असतो तेव्हा सहजासहजी तो पाठलाग चेस होतात आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आपण बघितलेलं आहे. आता ही मॅच आहे अगदी उच्चांकी धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि सलामीची जोडी आपल्याला खरं तर सुरवे टायगर्स टीमच्या माध्यमातून कोणती सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ती म्हणजेच अर्थातच जावळी क्रिकेट असोसिएशनचा बादशाह दत्ता मोहिते मिस्टर JPL 2.0 JPL 3.0 चा मालिकावीर किताबाचा मानकरी मैदानाच्या आतमध्ये दत्ता मोहिते. मोठ्या मैदानाचा मोठा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतोय. तोच खेळाडू स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला आणि नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर नवीन बॅटर आपण पाहतोय सुरवे टायगर्स टीमच्या माध्यमातून मनोज. खूप मोठी मॅच आहे. त्याचबरोबर आपण एक सन्मान करणार आहोत. टीम कृष्णा रॉकस्टार या टीमचे संघ मालक राहुल तरडे आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. कृष्णा रॉकस्टार गेली कित्येक पर्व जावली प्रीमियर लीगमध्ये सहभागी होत आहे आणि आपण त्याही संघ मालकांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. संघ मालक कृष्णा रॉकस्टार राहुल तरडे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, इथे पाहू शकता आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान खरं तर कमिटीच्या माध्यमातून केला जातो. ही महाराष्ट्राची परंपरा, ही परंपरा जपण्याचं काम या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहायला गेलं तर मॅच क्रमांक 2 पाहतोय आणि जिथे 91 धावसंख्येचं पाठलाग करायचं सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडीशी चर्चा जरूर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे कारण स्पर्धा जर पाहायला गेलं तर जावळी प्रीमियर लीग 2025 जावळी क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. याची देही याची डोळा इथे रंगलाय जावळी प्रीमियर लीगचा अप्रतिम सोहळा. अप्रतिम मॅचेस आपण 2 दिवसामध्ये पाहिले. तिसरा दिवस पाहतो. अरे तिसऱ्या दिवसातील अप्रतिम मॅचेसला सुरुवात झाली. पहिला दिवस पाहायला गेला तर अगदी कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता तिथे सहज चेस झाला आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे सुरवे टायगर्स या टीमला. बाबाराजे दोस्ती 11-11 अर्थातच 90 धावसंख्या बनवली प्रथम बॅटिंग करत असताना. आज टेनिस क्रिकेटचे दिवस बदललेत कारण टेनिस क्रिकेटचा खेळ जर पाहायला गेला तर प्रत्येकाला वाटत होतं कारण सोन्याचे सुगीचे दिवस आले या टेनिस क्रिकेटला. वाटलं नव्हतं खरं तर इतके मोठे दिवस खरं तर टेनिस क्रिकेटला मिळतील आणि आज ISPL सारखी मोठी स्पर्धा पाहती. सातारामध्ये अनेक नामांकित लीग्स पाहत आहेत. त्यामधील एक नामांकित लीग आपण या मैदानावरती पाहतोय जावळी प्रीमियर लीग 2025. अनेकांचं स्वप्न होतं या प्रीमियर लीग मध्ये खेळायचं, ते आज पूर्ण झालं असं म्हणावं लागेल कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या विभागातील नामांकित स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. आपला सण आणि आपली स्पर्धा, सर्वांचं नाटक घट्ट करणारी स्पर्धा जावळी प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. स्ट्रायकर एंडला दत्ता मोहिते अर्थातच मिस्टर JPL आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मनोज. मोठा खेळ करावा लागेल, मोठा खेळाडू आहे. आता इथे दत्ता मोहिते कसं बॅटिंग करतोय कारण दबाव असेल या खेळाडूवरती. तिसऱ्या पर्वाचा मालिकावीर जिंकला, दुसऱ्या पर्वाचा मालिकावर बॅक टू बॅक जिंकलाय म्हणजे या खेळाडूकडे कला असेल, या खेळाडूकडे ताकद असेल, या खेळाडूकडे नजाकत असेल आणि या खेळाडूकडे कॉन्फिडन्स असेल. तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? आता क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये म्हणलं जातं तुम्ही किती क्रिकेट खेळता याच्यापेक्षा कसं क्रिकेट खेळता आणि चालू मॅच मध्ये काय करता या गोष्टींना खूप महत्व आहे. पाठीमागे किती पारितोषिक जिंकलं या गोष्टींना इथे महत्व नाही आहे. इथे महत्व असेल ती म्हणजे चालू मॅच मध्ये तुम्ही कसा खेळ करता, संघाला गरजेचं काय आहे आणि गरजेनुसार खेळ तुमचा पाहायला मिळतो का, ते खूप महत्वाचं आहे. पहिला बॉल गोलंदाजी मागवती भरत आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक भरत दत्ता. स्लॉग स्वीप, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. थोडासा खाली टाकलेला बॉल, त्याच्यावरती नजाकत दाखवली, बॉलला दिशा दिली आणि बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. प्रेझेन्स ऑफ द माइंड, हँड आय कोऑर्डिनेशन पहा, दर्जेदार होतं आणि त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पोहोचला. 4 धाबेने धावफलक. सुरुवात प्रतिम आहे, सुरुवात प्रतिम पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आघात झाला 4 धाबेने. थोडासा पडल्यानंतर बाहेर बॉल निघतो. अगदी पाहायला गेलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ड्रिल करून दाखवतात कुठे फटका खेळायचा होता. आता वेळ गेली आहे, विचार करून चालणार नाही. म्हणून म्हणलं जातं यशाची उंची गाठत असताना कामाची लाज बाळगू नका, कष्टाला घाबरू नका. चूक करणं ही प्रकृती आहे, मान्य करणं ही संस्कृती आहे. इथे कट केला, अप्रतिम फटका. क्रिकेटचा क्लास क्लास क्लास.
बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय जावळी प्रीमियर लीगचा दर्जेदार चौकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये या फटक्याचं आपण ऍक्शन रिप्ले पाहूयात. दर्जेदार पॉइंटच्या डोक्यावरून सुपर से उपरवाला चौकार, अप्रतिम चौकार पाहायला मला बॅटरच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली या क्रिकेटच्या मैदानावरती, 360 मैदानावरती दत्ता मोहितेचं नाव चर्चेत राहील. मोठा खेळाडू आहे आणि मोठा खेळ त्याच्या माध्यमातून 3 बॉल वरती पाहायला मला 1 डॉट जरूर आला. त्यानंतर लगेच पहा ईट का जवाब पत्थर से, तू शेर तो मैं बब्बर शेर. स्टेप आउट केलाय, फटका फसलाय बॉलच्या खाली, क्षेत्ररक्षक त्याने पकडलाय झेल. संपलाय दत्ता मोहितेचा खेळ, फलंदाज झालाय बाद. रिप्ले टेलिकास्ट मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता फुल टॉस बॉल, ताकद वापरली नव्हती, पदलालित्य दाखवलं होतं, स्टेप आउट केलं होतं आणि 30 या सकलच्या आतमध्ये पाहायला गेलं तर शॉर्ट लॉंग ऑनच्या दिशेला जाळ विणलं गेलं होतं. त्या जाळ्यामध्ये फसला दत्ता मोहिते, निराश पावला आणि मैदानाच्या बाहेर परतत असताना आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन झालंय. 8 धावपलकावरती पाहतोय. नवीन बॅटर आदित्य जबाबदारी आहे. दत्ता मोहितेने निराश केला, चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर पाहायला गेलं तर समाधानी नव्हते त्या बॅटिंग वरती, समाधानी नव्हते दादा उसंख्यवरती. माहिती होतं इथे आपल्याला शांत राहून चालणार नाहीये, इथे आपल्याला आक्रमण चढवावी लागतील. आक्रमण चढवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. युट्यूब वाहिनी आपण पाहतोय, PTC लाईव्हची टीम, त्यांचंही आपण करूया या स्पर्धेच्या दरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक दर्जेदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात, त्यामधील ही एक नामांकित स्पर्धा जावळी प्रीमियर लीग 2025. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. फटका सुंदर, फटका फसला बॉलच्या खाली, फलंदाज क्षेत्ररक्षक पोहोचतोय, इथे मिळतीये, पकडलाय कॅच, क्षेत्ररक्षकाची मिळाली, गोलंदाज झाला 7 आणि फलंदाज झालाय बाद बाद बाद. धक्का क्रमांक 2. समोरच्या दिशेला सरळ बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे पाहायला गेलं तर इलिव्हेशन कमी, अंतर कमी आणि अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याने कॅच अप्रतिम पकडलं गेलं आणि इथे बॅक टू बॅक धक्के बसलेले आहेत, ते म्हणजेच सुर्वे टायगर्स या टीमला. दत्ता बाद झाल्यानंतर दबाव होता आणि दबाव झुगारण्याचं काम इथे पाहायला गेलं तर आदित्यच्या माध्यमातून केलं गेलं नाही. आदित्य सुद्धा इथे बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 2 गडी बाद झालेत. 8 धावपलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा महत्वपूर्ण बॉल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तर त्याने 3 बॉल अप्रतिम हाताले, 2 बॉल खराब होते, त्याच्यावरती 2 चौकार आपण पाहिलेत. शेवटचा बॉल P1च्या षटकातील राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण शेवटचा बॉल पाठला करायचा आहे 91 धावसंख्येचा. इथे पाहू शकता हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती बॅटची कड, त्यानंतर अगदी पाहायला गेलं तर डीप फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्याने बॉल पकडला आणि डॉट बॉलची सांगता पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो अनेक नामांकित स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नेहमीच त्यांना पाहतोय, अशी आपण प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शशी साटम सर आणि दुसऱ्या बाजूला आपण लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच कल्याणी घोरपडे सर. खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत. ISPL सारखी स्पर्धा त्यांच्या प्रमुख कोचच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. असे कल्याणी घोरपडे सर सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतात. म्हणजे स्पर्धा दमदार असताना प्रत्येक व्यक्ती सुद्धा काम करत असताना दमदार काम आपल्याला पाहायला मिळतं. स्कोरच्या भूमिकेमध्ये अस्मिता मॅडमला आपण पाहतोय. अगदी 3ऱ्या दिवसामध्ये सकाळपासून स्कोरर अगदी 2 ते 3 कलरमध्ये स्कोरिंगचं काम, म्हणजे चालतं बोलतं जावळीचं कॉम्प्युटर, अर्थातच अस्मिता मॅडम यांना पण स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 8 धावसंख्या झाली, 1 षटक समाप्त झालाय. अजूनही 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी विचार केला तर 24 बॉल आणि जिंकण्यासाठी इथे 83 धावांची गरज. गोलंदाजी माकवती धनाजी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये कोपरखैरने एंड कडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षणाची रचना पहा, दर्जेदार आणि क्षेत्ररक्षण क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे जास्तीच्या दाबा मिळणार नाहीत. इथे डॉट बॉल आला. इथे पाहिलं गेलं तर महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल आणि आला इथे डॉट बॉल.
पहिलाच बॉल डॉट पाहिला, मला कट करण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरती क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेला. पुन्हा एकदा कट केला, गॅप मध्ये बॉल जाईल, गॅप आहे मोठा, नाही दाबांचा तोटा, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. येतोय जावळी प्रीमियर लीगचा दर्जेदार उत्तुंग चौकार. अप्रतिम बॅटिंग, बागपुटला गेले, रूम बनवली आणि त्यानंतर बॉलला खेळ गॅप मध्ये. दोन क्षेत्ररक्षक अगदी पाहायला गेलं तर दोन क्षेत्ररक्षक मध्ये जास्त दरी नव्हती, गॅप नव्हता, पण फटका जर पाहायला गेलं तर दर्जेदार होता, टायमिंग प्रॉपर होतं. आणि इथे पाहायला गेलं तर क्रिकेटचा म्हणून म्हणलं जातं संसार करत असताना ती आणि क्रिकेट खेळत असताना ती खूप महत्वाचा आहे. टेम्परामेंट, टॅलेंट, टेक्निक आणि खरं तर तेच पाहायला मिळालं या बॅटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन दाखवलं या गोलंदाजानं. त्यानंतर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर गोलंदाजाने दिलं. एका बॉलवरती चौकार मारू शकतो, दुसऱ्या बॉलवरती मी तुला डॉट काढू शकतो, हेच दाखवलंय गोलंदाजाने. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 12 धावसंख्या आहेत. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, फटका फसलाय, बॉल खाली, क्षेत्ररक्षक त्याने कॅच चांगला पकडला आणि आणखीन एका विकेटचं पतन. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता, अप्रतिम सेलिब्रेशन झालंय. इथे मिळाली मोठी विकेट, तिसरा धक्का बसलाय, ती म्हणजे सुर्वे टायगर्सच्या टीमला. फलंदाज बाद, अप्रतिम कॅच, क्षेत्ररक्षणाची साथ पहा काय मिळाली या संघाला. बॅटिंग मध्ये खेळ दर्जेदार राहिलाय, क्षेत्ररक्षणामध्ये खेळ दर्जेदार राहिलाय आणि गोलंदाजीचा दर्जा तर अप्रतिम राहिलाय. टीम बाबाराजे दोस्ती 11-11 संघाचा. काय खेळ केलाय, काय बॅटिंग केली होती या संघाने, काय क्षेत्ररक्षण केलं. आतापर्यंत 3 अप्रतिम दर्जाचे कॅच, क्रिकेट मधील क्वालिटी दाखवणारे कॅच आपल्याला टीम बाबाराजे 11 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला, 12 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. 20 बॉल अजूनही 79 धावांची गरज आहे. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील. म्हणजे जे रणनीती आहे ना त्या रणनीतीनुसार गोलंदाजी केली गेली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर इथे कॅप्टनने विश्वास दाखवला होता त्या गोलंदाजावरती आणि विश्वासाला सार्थ ठरत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक, सीधी बॅट, नो बकवास. क्षेत्ररक्षक आहे डीपला. स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमधील सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणून या फटक्याकडे पाहिलं जातं. तो फटका खेळण्याचा प्रयत्न, अलीकडच्या काळामध्ये हा फटका लुप्त पावत चाललेला पाहायला मिळतो. तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पुढे, 13 धावा, शेवटचा बॉल. अलीकडच्या काळामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आलेत क्रिकेटमध्ये, क्रिकेटचे तंत्रशुद्ध फटके लुप्त पावत चाललेत. आणि यामध्ये आणखीन एक फटका फसलाय, बॉल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचतो, दूरवरती राहिला क्षेत्ररक्षक, चुकीला माफी नाही, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. येतोय जावळी प्रीमियर लीगचा हा नशिबाचा चौकार. त्याचबरोबर धनाजी लोहार यांच्या या एका विकेटसाठी पारितोषिक आलेलं आहे. अरुणभाई कदम खांबिल चोरगे यांच्या वतीने, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेलं, आम्ही त्यांचे आभारी आहोत. इथे खरं तर चांगल्या खेळाला महत्व दिलं गेलं, इथे पैशाला महत्व नाहीये. इथे चांगल्या खेळाला पहा, एक विकेट आली लगेच कॅश प्राइज झाला. यस, पाहू शकता इथे कमिटीच्या माध्यमातून नियम आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 षटकं संपवावी लागतील, कारण 4 षटकांसाठी जवळपास 20 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. त्यामधील 10 मिनिटं तुम्ही ऑलरेडी खर्च केलेले आहेत. तुम्ही जास्त खर्च करू शकणार नाही, कारण पाहायला गेलं तर तुमच्याकडे बॅलन्स आता अगदी समान आहे. 2 षटकामध्ये 10 मिनिटं यूज केलेले आहेत. राहिलेल्या 2 षटकांसाठी आपल्याला 10 मिनिटांचा कालावधी वापरायचा आहे. कारण स्पर्धा दर्जेदार असताना आज या टेनिस क्रिकेटला ग्लोबलायझेशनकडे घेऊन जायचं असेल तर हे नियम पाळावे लागतील. आणि हे नियम या स्पर्धेमध्ये पाळत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. कारण इथे एखादी चूक घडली, महत्वाच्या क्षणी एखादा क्षेत्ररक्षक तटी या सर्कलच्या आतमध्ये आला तर सीमारेषेच्या लगत धावांची लयलूट होऊ शकते, दिवसाढवळ्यात चोरी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज संदीप बिरामने. पहिला बॉल, मोठा फटका, भरपूर उंच बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अगदी सीमारेषेच्या लगत त्याने कॅच पकडला आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. आणखी एक मोठी विकेट. इथे पाहायला गेलं तर निराश आणि निराश. जो खरं तर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली आहे बाबाराजे 11 टीमच्या माध्यमातून, त्या धावसंख्येचा दबाव अजूनही पाहायला गेलं तर सुर्वे टायगर्स या टीमला पेलता आलेला नाही आणि हे धनुष्यबाण पेलावं लागेल. कारण
इथे पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या जरी असली ना तर तुम्ही प्रयत्न केले ना तर धावसंख्या बनू शकते, प्रयत्न करावा लागेल. म्हणून म्हटलं जातं आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नसतं. जे झालं त्याचा स्वीकार करा, जे घडलंय त्याचा स्वीकार करा, जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करा. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील ना तर वेळ बदलू शकते. तुम्हाला इथे प्रामाणिकपणे खेळ करावा लागेल, थोडंसं इथे संघर्ष वाढवावा लागेल, थोडंसं आक्रमण चढवावं लागेल, कारण धावसंख्या धावफलकावरती 17 झालेली आहे. एक बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. चांगला स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाही क्षेत्ररक्षक. त्याने बॉल चांगला पकडला, फेकी चांगली पाहायला मिळाली. सिंगल अटॅम्पमध्ये सर्व काही गोष्टी पिकअप, गॅदरिंग अँड थ्रो अप्रतिम दर्जाचं राहिलाय. बाबाराजे 11 दबदबा राहिला या संघाचा. गोलंदाजी क्षेत्ररक्षण पुण्याचा चांगला स्ट्रोक, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, तिथे चांगला बॉल अडवला गेला गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक विचार केला तर इथे एक डॉट आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पाठीबॉलवरती सिंगल आली, पहिल्या बॉलवरती विकेट. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. बाहेर टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी होता. यस, बॅटची कड घेतली आहे. पंच कल्याणी घोरपडे सर निर्णय कळवतात. पंचांचं बोट आलंय आकर्षकडे आणि आणखीन एक विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. बाहेरच्या बॉलला तुम्ही छेडछाडी करू शकत नाही. बाहेरच्या बॉलला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटची कड आणि त्यानंतर बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने चांगलं काम केलं. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आपण शरद धनवडे आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा षटक, यस, 5वा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅटर आपल्याला शरद पाहायला मिळेल. सुर्वे टायगर्स संघ अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीतून आता मार्ग काढावे लागतील, संघर्ष करावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न थोडेसे पाहायला लागले तर कमी पडत असताना पाहायला मिळाले. अगदी हार मानली की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळतं. जो खरं तर दबदबा पहिला बॅटिंग करत असताना बाबाराजेने बनवला तो दबदबा गोलंदाजीमध्ये राहिला या संघाचा. इथे पाहायला गेलं तर थोडासा वेळ पंचांच्या माध्यमातून निर्णय आला. पंचांचा हात समांतर पाहायला मिळत. व्हाईट बॉलचा कॉल आउटसाइड द लेग स्टंप बॉल हाताला गेला आणि नियम क्रमांक 22 तिथे व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त 1. टोटल 19 धाबा, 5 गडी बाद. ऑन साइडला मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षकापासून बॉल आहे भरपूर दूर, फटक्यामध्ये आहे वजन, धाबा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. जास्त ताकद वापरली नव्हती. बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा बॉल आणि डिस्टन्स सुद्धा कव्हर केले बॉलने. 6 धाब्याने बॉल धावफलक पुढे. 25 या आकड्यांवरती जरूर पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा महत्वपूर्ण बॉल. पुन्हा एकदा तोच स्ट्रोक, तोच दिशाने पाहायला गेलं तर थोडासा इथे ताकद कमी वापरली गेली. इलिव्हेशन पाहिजे तितकं नव्हतं, अंतरही तितकं नव्हतं आणि फलंदाज तिथे होता, क्षेत्ररक्षक तिथे होता. कॅच कॅरी केलाय, फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक बसतोय सुर्वे टायगर्सच्या टीमला 6वा. 25 या आकड्यांवरती. चंद्रशेखर क्षेत्ररक्षक होता बॉलच्या खाली, त्याने कॅच चांगला पकडला गेला. आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजेच टीम सुर्वे टायगर्स या टीमला 25 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 गडी बाद झालेत. 25 धाबा आहेत. 12 बॉल समीकरण राहिले ते म्हणजेच 66 धाबांची गरज. आतापर्यंत हे घडलेलं नाही क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये घडवावं लागेल सुर्वे टायगर्स या टीमला. रेकॉर्ड याच्यासाठी बनवले जातात, ते तोडण्यासाठीच बनले जातात. आता इथे रेकॉर्ड बनेल का? 12 बॉल 66 धाबांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्यामुळे पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. 12 बॉल 66 धाबांची गरज आहे. प्रयत्न किती असतील आता पाहावं लागेल. इमानदारपणे प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये सुर्वे टायगर्स या टीमला. इथे
पाहायला गेलं तर संघ अडचणीमध्ये अडचणी वाढत असताना पाहायला मिळालं. बॅक टू बॅक विकेट मागे विकेट, तू चल मैं आया हेच मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळालं सुरभि टायगर्सच्या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कोपर कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळेल संदीप. निलेश पवार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. जिकडे जाईल तिकडे पवारांची हवा. इथे पाहायला गेलं तर आता या पवारांची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, कारण चौथं षटक निलेश पवार गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण षटक आहे. 12-66 समीकरण, प्रति षटक 33च्या धावसंख्येने धावफलक बनवायचा आहे. पाठलाग करायचा असेल तर इथे पाहायला गेलं तर चौथ्या षटकामध्ये संघनायकाने प्राचारण केले. गोलंदाज निलेश पवार या गोलंदाजाला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने, क्षेत्ररक्षणाची सजावट. चांगला बॉल, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल, लोअर फुल टॉस, त्याच्यावरती बॉल बॅटरच्या वावाक्याच्या बाहेर बॉल राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, सोशल डिस्टन्स मेंटेन झालेला आपल्याला पाहायला मिळालाय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेज वाढलाय, मॅच थोडीशी दूर गेली आहे. इथे दबाव स्पष्ट आहे. बॅटची कड पुन्हा एकदा पहा. इथे टायमिंग कॉन्फिडन्स कमी झालेला पाहायला मिळतोय सुरभि टायगर्स या टीमचा. प्रयत्न कमी पडत असताना पाहायला मिळालेत, म्हणून म्हणलंय हरताय म्हणून खेळणं कधी सोडू नका. शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. इथे 10 बॉल 66 धाबांची गरज. मॅच खूप दूर गेली आपल्याला पाहायला मिळते. फटका सुंदर आहे, आवाज पाहू शकता. टक 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 कसा आवाज आला आणि बॉलला पाठवून दिला इन दी आर्क, आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार. थोडासा उशीर झाला या फटक्याला, थोडासा उशीर, कारण हा जर फटका 2 बॉल आधी आला असता तर मॅच मध्ये अजून काही ट्विस्ट पाहायला मिळाला असता. थोडासा उशीर, कारण इथे 9 बॉल जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर अजूनही 60 धाबांची गरज आहे. 9 मध्ये 6, 9 ला 9 मारले तरी 54 होऊ शकतात. इथे पाहायला गेलं तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 धाबा, 6 गडी बाद. पुन्हा एकदा मोठा फटका, अप्रतिम फटका आहे, पाहू शकता. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडूने केलाय हवाई सफर, आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे पाहायला गेलं तर प्रयत्न पहा, अप्रतिम पाहायला मिळालेत. इथे बॅक टू बॅक 2 षटकारानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये जान टाकण्याचं काम केलं, पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगता आणण्याचं काम या बॅटरच्या माध्यमातून केलं गेलं. 5 बॉल 13 धावसंख्येवरती विशाल बॅटिंग करतोय. विशाल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम बॅटिंग, चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, डीपला तैनात. त्याने बॉल फेकला, एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. 38 या आकड्यांवरती पाहायला मिळतोय. शेवटचा महत्वपूर्ण बॉल 38 झालेला आहेत. जिंकण्यासाठी अजून विचार केला तर 53 धावांची गरज. 7 बॉल. चांगला बॉल, यॉर्कर बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. चांगल्या बॉलला सन्मान दिला, 1 धाव मिळते आणि षटक समाप्तीचा कॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. जिंकण्यासाठी 6 बॉल 52 धावांची गरज. प्रयत्न करावी लागतील. रन रेटचा विचार केला तर तुम्हाला अजून मॅच पुढे घेऊन जितके धावा बनवता येतील तितक्या धावा बनवाव्या लागतील सुरभि टायगर्स या टीमला. कारण जर इथे रन रेटचा विचार जर पुढे नॉकआउट फेरीसाठी जर केला गेला तर इथे महत्वाचे मॅच ठरू शकते. हे महत्वाचे 6 बॉल ठरू शकतील सुरभि टायगर्स या टीमसाठी. 6 बॉल 52 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम सुरभि टायगर्स या टीमला. खरं तर दत्ता मोहिते बाद झाल्यानंतर प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने हजेरी लावली आणि तो लगेच बाहेर गेला. आणि आता नवीन गोलंदाजी मागवती पाहायला मिळेल. रोहन आपल्याला गोलंदाजी मागवती पाहायला मिळेल. युवा गोलंदाज आहे. शेवटचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 6 बॉल 52 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला पाहायला गेलं तर विनोद, ज्याने 1 बॉल फेस केला, 1 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाची थोडीशी सजावट जर पाहायला गेले तरी ऑन साइडच्या दिशेला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि त्यानंतर काव कॉर्नर. इथे चांगला बॉल, थोडीशी लाईन खराब आहे, दिशाहीन बॉल, पण निर्णय कळवतात व्हाईट बॉलचा. एखाद्या वेळे धावफलक पुढे. इथे का खराब बॉल पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती.
पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं गेलं तर कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका धावेने धावफलक पुढे 41. आता इथे पाहायला गेलं तर प्रयत्न सोडले असं म्हणावं लागेल. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर सुर्वे टायगर्स टीम बागपूडवरती पाहायला मिळाला या मॅच मध्ये. बॅटिंग मध्ये थोडासा कमी पडलाय संघ, कारण 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. मोठी धावसंख्या होती आणि मोठा खेळ करता आलेला नाहीये. मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर जो दबाव होता तो मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पहा, वेग, प्रचंड वेग, वेग आणि वेग, वेगाने बीट केलं या बॅटरला. विशाल समोर आहे, ज्याने 2 षटकार खेचलेत या मॅच मध्ये आणि त्या बॅटरला थांबवलं. स्पीड ब्रेकर म्हणावं लागेल, इथे लागला गेला विशालच्या बॅटिंगला. अक्षरशः पायामध्ये बेड्या ठोकल्या त्या बॅटरच्या. गोलंदाज रोहनच्या माध्यमातून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला मोठा स्ट्रोक, लॉफ्टेड ड्राव, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडलाय, अप्रतिम झेल, संपलाय फलंदाजचा. विशालचा हा खेळ, फलंदाज बाद. ऋतिक आज अक्षरशः बॉलने या खेळाडूचा पाठलाग केला. जवळपास 3रा कॅच, म्हणजे बॉलचं अक्षरशः विशालवरती प्रेम राहिलंय. इथे पाहायला गेलं तर 3 कॅच त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये पकडले गेलेत. धावसंख्येचा विचार केला तर विकेट क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 41 वरती 7 आपल्याला पाहायला मिळते. बॅटरची साथ मिळालेली नाहीये, ती म्हणजे सुर्वे टायगर्स या टीमला. गोलंदाजीमध्ये खराब गोलंदाजी आणि त्यानंतर बॅटिंग मध्ये झालेला खराब खेळ आपल्याला या मॅच मध्ये पराभवाला अगदी उंबरट्यावरती आपल्याला सुर्वे टायगर्स संघ पाहायला मिळतो. राहिलेत शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी, अजूनही 50 धाबांची गरज. मॅच खूप दूर चालली आहे आणि मॅच पाहायला गेलं तर अगदी विजयाच्या उंबरट्यावरती बाबा राजे दोस्ती 11-11 संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्यांच्या खात्यामध्ये अगदी इथे पॉइंट्स ऍड होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील, कारण 3 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. फटक्यामध्ये दम नाहीये. इथे पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तडी सर्कलच्या आत्म बाहेर, त्याने बॉल कॅरी केला, फेकला, एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक 42 या आकड्यांवरती पाहायला मिळेल. इथे प्रत्येकाला पहा, प्रत्येकाला बॅटिंगची संधी मिळाली, म्हणजे इथे कोणी नाराज नसेल सुर्वे टायगर्स टीमच्या. चला, ग्लोरियस स्पोर्ट्स आपण खेळाडू कक्ष घेण्यासाठी या आणि टीम छावणी वॉरियर्स आपल्याला विनंती आहे की आपण खेळाडू कक्ष स्वीकारण्यासाठी या. लगेच 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे आणि छावणी वॉरियर्स आपल्याला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन आपण थांबा. लगेच तुम्हाला खेळाडू कक्ष स्वीकारावा लागेल आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. आपण मॅचची तयारी करायला घ्या, कारण इथून पुढे आता एकाच बॉलचा खेळ बाकी आहे. परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला, सटीक यॉर्कर, उत्तर नव्हतं या बॉलवरती. अगदी पाहिलं गेलं तर कद छोटा आहे, पण पाहायला गेलं तर गोलंदाजी दर्जेदार राहिली या गोलंदाजाची. फटका फसलाय का पाहावं लागेल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय, त्याने कॅच पकडलाय आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे इनिंगची समाप्ती झाली आहे आणि अगदी पाहायला गेलं तर सुर्वे टायगर संघ पराभूत आणि इथे पाहायला गेलं तर टीम बाबाराजे दोस्ती 11-11 संघ या मॅच मध्ये विजयी आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच